ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ. ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ. ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? तर मी रुपाली, सरकारी मराठी उच्च प्राथमिक शाळा झुंजवाड केयन, तालुका खानापूर, जिल्हा बेळगाव येथील सहशिक्षिका आपल्यासमोर आज प्रायोगिक भूमितीबद्दल चर्चा करणार आहे. तर शरीराला जसा व्यायाम असतो, म्हणजे आपली शारीरिक वाढ होण्यासाठी आपल्याला व्यायामाची गरज असते, त्याचप्रमाणे आपली बौद्धिक वाढ जर व्हायची असेल तर आपल्याला अभ्यासाची गरज नक्कीच लागते. त्यामुळेच आज आपण काय करूया? भूमितीचा अभ्यास करूया. भूमिती म्हणजेच काय? तर भू म्हणजे जमीन आणि मिती म्हणजे त्याचे मापन. या भूमितीचे मापन कशाच्या आधारे केलं जातं हे तुम्हाला माहीतच असेल. तर मुलांनो, प्रायोगिक भूमिती म्हणजे काय? तर भूमितीचा अभ्यास, प्रायोगिकरित्या केलेला अभ्यास. मग प्रायोगिक भूमिती ही कोणकोणत्या क्षेत्रात वापरली जाते? तर आपण नेहमी बघत असतो की पहा, येथे काही चित्र आहेत. तुम्ही पाहू शकता की एखादा गवंडी घर बांधण्यासाठी तो काय करतो? घरासाठी लागणाऱ्या जागेचं मापन करतो, किंवा इंजिनियर त्या घराचं प्लॅनिंग काढून देतो. एखादा शिंपी कपडे शिवायचे असतील तर मोजमापाशिवाय कपडे शिवू शकत नाही. त्याचप्रमाणे एखाद्या खेळाचं ग्राउंड आपल्याला आखायचं असेल तर त्यालासुद्धा मोजमापाची गरज असते. त्याचप्रमाणे शेतीचा आराखडा तयार करण्यासाठी सुद्धा मापनाची गरज असते. मग या सगळ्यांचा मापन करण्यासाठी आपल्याला भूचे मापन करणे जरुरी आहे. आणि ते कसे करतात, त्यासाठी कोणकोणत्या साहित्याचा वापर करतात ते आपल्याला माहीत असणं आवश्यक आहे. तर मुलांनो, तुम्ही पाहू शकता की आज आपण अभ्यास करत असताना वेगवेगळ्या साहित्यांचा वापर करतो. पेन, पेन्सिल, इरेझर, शार्पनर हे सगळं साहित्य तुम्ही वापरता. त्याचप्रमाणे तुमच्याकडे असलेला जो कंपास आहे, पहा, हा जो कंपास आहे की नाही, तो कंपास तुमच्या जवळ ठेवा आणि त्या कंपास पेटीतील साहित्यांचा आज आपण काय करणार आहोत? परिचय करून घेणार आहोत. तर चला मुलांनो, या कंपास पेटीमध्ये कोणकोणते साहित्य आहे ते जाणून घेऊया आणि या साहित्याचा वापर कशासाठी करतात ते जाणून घेऊया. तर चला, प्रथमतः भौमितिक साहित्याचा परिचय यामध्ये येते ती मोजपट्टी. काय येते? मोजपट्टी. मोजपट्टी तुमच्या कंपास पेटीमध्ये आहे की नाही पहा. तुमच्यासोबत आता भूमितीचा अभ्यास करण्यासाठी तुम्ही एक वही, पेन, पेन्सिल आणि तुमची कंपास पेटी जवळ घेऊन बसायचं आहे. बसलात की नाही? नसेल तर नक्की तुमच्याजवळ ठेवून घ्या. पहा, तर प्रथमतः कोणतं साहित्य आहे? तर मोजपट्टी. त्याला इंग्रजीमध्ये रूलर असं म्हणतात. काय म्हणतात सांगा पाहू? रूलर असं म्हणतात. तुमच्याकडे जशी कंपास पेटी असते तशी शाळेमध्ये मोठी कंपास पेटी असते. तुम्ही पाहिलात असणार, तुमचे शिक्षक शिकवत असताना अशा प्रकारची पट्टी वापरतात की नाही? पहा, मोजपट्टी, हिला काय म्हणायचं? मोजपट्टी. तुमच्या कंपास पेटीमध्ये असलेली जी मोजपट्टी आहे त्याच प्रकारची ही मोजपट्टी आहे. याचा आकार थोडा मोठा असतो. पहा, या मोजपट्टीवर एका बाजूला सेंटीमीटरची खूण असते आणि दुसऱ्या बाजूला इंचाची खूण असते. मोजपट्टीवरील नोंदणी काल्पनिक नसते. तुमच्या भौमितिक पेटीमध्ये असणाऱ्या मोजपट्टी साहित्यावर सेंटीमीटरची नोंदणी केलेली असते आणि दुसऱ्या बाजूला काय असतं सांगा? इंचाच्या प्रमाणाची नोंदणी असते. समजलं मुलांनो मोजपट्टी म्हणजे काय? तर याचा वापर आपण कुठे करतो सांगा पाहू? याचा उपयोग कुठे होतो? बरोबर, रेषा आखण्यासाठी तुम्ही करता, हो की नाही? याचा उपयोग रेषाखंड रचण्यासाठी आणि त्याची लांबी किती सेंटीमीटर आहे किंवा इंचामध्ये आहे ते मोजण्यासाठी आपण याचा उपयोग करत असतो. समजलं मुलांनो मोजपट्टीचा वापर कुठे होतो किंवा मोजपट्टी म्हणजे काय? आपल्या कंपास पेटीमध्ये असलेलं हे एक साधन आहे, हे लक्षात घ्या. यानंतर
कैवार. कैवार म्हणजेच कंपास, याला इंग्रजीमध्ये कंपास असं म्हणतात. तर पहा तुमच्या कंपास पेटीमध्ये पहा बघूया कैवार किंवा कंपास कशा पद्धतीचा आहे. या कंपासला एका बाजूला पेन्सिल तर दुसऱ्या बाजूला लोखंडी टोक असते. एका बाजूला काय असते सांगा पाहू, पेन्सिल तर दुसऱ्या बाजूला एक लोखंडी टोक असतं. पाहिलं की नाही. तर याचा उपयोग आपण कशासाठी करायचा, मोजमापनासाठीच नाही पण समान लांबीची खूण करण्यासाठी होतो. तसेच वर्तुळाची रचना करताना आपल्याला याचा उपयोग होतो. तसेच चाप काढण्यासाठी या कैवारचा आपल्याला उपयोग होत असतो. तर चला आपण हे साहित्य भौमितिक पेटीमध्ये कशा पद्धतीचं असतं ते पाहूया. बघा हे जे साहित्य आहे ते तुमचे शिक्षक फळ्यावरती वर्तुळाची रचना करताना किंवा चाप काढण्यासाठी नक्की वापरत असतील. ओळखलात की नाही. बरं ठीक आहे. हे आहे भौमितिक पेटीमधील कैवार किंवा कंपास असं याला म्हणतात. हे पहा याला काय म्हणतात, कैवार. पण फळ्यावरती आपण जेव्हा वर्तुळ रचना करतो त्यावेळेला हे लोखंडी टोक समान आहे पण एका साईडला पेन्सिल न घेता आपण काय घेतलं पाहिजे, इथे खडू घेतला पाहिजेत तरच आपल्याला फळ्यावरती वर्तुळाची रचना करता येते. समजलं विद्यार्थ्यांनो. हे आहे कैवार. यानंतरचं साहित्य आहे दुभाजक. काय आहे, दुभाजक. दुभाजक म्हणजेच कर्कटक. याला आणखीन एक नाव आहे कर्कटक किंवा इंग्रजीमध्ये याला डिवायडर असं म्हणतात. काय म्हणतात सांगा पाहू, डिवायडर असं म्हणतात. याला दोन्ही बाजूला काय असतात, लोखंडी टोक असतात. टोकांची जोडी असं सुद्धा याला म्हणतात. याचा उपयोग कशासाठी होतो तर आपण जे मोजपट्टीच्या सहाय्याने रेषाखंड रचतो तोच रेषाखंड त्याची लांबी मोजण्यासाठी करून त्याची तुलना करण्यासाठी या दुभाजकाचा वापर होतो. बघा रेषाखंड रचल्यानंतर त्याची लांबी मोजून त्याची तुलना करण्यासाठी या दुभाजकाचा वापर होतो. हे आहे भौमितिक साहित्याच्या पेटीमधील दुभाजक. पहा येथे लोखंडी 2 टोकं आहेत. याचा वापर कशासाठी होतो, रेषाखंडाची लांबी मोजून लांबीची तुलना करण्यासाठी याचा वापर होतो. हे काय सांगा पाहू, दुभाजक. काय म्हणतात त्याला, दुभाजक किंवा डिवायडर असं म्हणतात. समजलं मुलांना. तर चला आपण पुढचं साहित्य कोणतं आहे ते पाहूया. हे आहे त्रिकोणी गुण्या. काय आहे पुढचं, त्रिकोणी गुण्या. त्रिकोणी गुण्या याला इंग्रजीमध्ये सेट स्क्वेअर्स असं सुद्धा म्हणतात. या त्रिकोणी गुण्या कशा असतात तर 2 त्रिकोणी गुण्या असतात. त्यातील एक 45 अंश 90 अंश आणि 45 अंश शिरोबिंदूला कोन असणारी आहे आणि दुसरी गुणी कशी असते 30 अंश 60 अंश आणि 90 अंश शिरोबिंदूला कोन असणारी असते. तर याचा उपयोग कशासाठी होतो, लंब बाजू आणि समांतर बाजू रचण्यासाठी होतो. लंब बाजू आणि समांतर बाजू रचण्यासाठी ह्या त्रिकोणी गुण्यांचा वापर होतो. पहा ही जी त्रिकोणी गुणी आहे दिसते तुम्हाला, त्रिकोणी गुणी. ही त्रिकोणी गुणी जी आहे ती कशी आहे सांगा पाहू, 45 अंश 90 अंश आणि 45 अंश शिरोबिंदूला कोन असणारी आहे. आणि दुसरी जी गुणी आहे ही गुणी आहे 30 अंश 60 अंश आणि 90 अंश शिरोबिंदूला कोन असणारी आहे. समजलं विद्यार्थ्यांनो. त्रिकोणी गुण्या ह्या किती आहेत, 2 आहेत आणि यांचा उपयोग लंब बाजू आणि समांतर बाजू रचण्यासाठी होतो. तर चला आतापर्यंत आपण काय पाहिलं, बरोबर मोजपट्टी, त्यानंतर कैवार, दुभाजक आणि त्रिकोणी गुण्या. तर पुढचं साहित्य आहे कोनमापक. कोनमापक तुम्ही पाहिला असणार तुमच्या कंपास पेटीमध्ये आहे. पहा निरखून पहा बघूया कोनमापक कशा पद्धतीचा आहे. कोनमापकामध्ये पहा 180 अंश भाग असणारे हे अर्धवर्तुळाकाराचे उपकरण आहे. म्हणजेच याचा आकार अर्धवर्तुळाकार दिसतो. याचे माप उजव्या बाजूला 0 अंशापासून सुरुवात होऊन डाव्या बाजूला 180 अंशापर्यंत शेवट होतो. तसेच सुलट देखील असते. म्हणजे दोन्ही बाजूनं तुम्हाला 180 अंश आणि 180 अंश दिसेल.
या कोनमापकाचा उपयोग कशासाठी होतो? तर कोनाचे मोजमाप तसेच कोनाची रचना करण्यासाठी होतो. कोनमापक म्हणजे काय समजलं विद्यार्थ्यांनो? कोनमापकाला इंग्रजीमध्ये प्रोट्रॅक्टर असं सुद्धा म्हणतात. कोनमापक होत असतो. यानंतर येथे तुम्हाला 2 चित्र दिसत आहेत. कोणत्या आकाराचे आहेत सांगा पाहू चित्र? अगदी बरोबर, गोल आकार आहेत. म्हणजेच भूमितीमध्ये याला वर्तुळाकार असं म्हणतात. हे दोन्ही चित्र जे आहेत, पहिला आहे फुटबॉल आणि दुसरा आहे चाक, हे दोन्ही चित्र आपल्याला वर्तुळाकृतीमध्ये दिसत आहेत. वर्तुळ म्हणजे काय ते आज आपण पाहूया. पहा, वर्तुळाची त्रिज्या जर आपल्याला माहीत असेल तर आपल्याला वर्तुळाची रचना करता येते. येथे पहा, हे घड्याळ आहे. घड्याळाचा आकार कसा आहे सांगा पाहू? बरोबर, वर्तुळाकार आहे की नाही? आपल्याला 3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ रचायचं आहे. वर्तुळ रचण्यासाठी आपण काय करायचं? आपल्याजवळ काय आहे? मोजपट्टी आहे. मोजपट्टीवर 3 सेंटीमीटर कैवारच्या सहाय्याने तुम्ही काय करायचं? माप मोजून घ्यायचं आहे आणि एकाच बिंदूतून वर्तुळ रचायचा आहे. लोखंडी टोक मध्ये ठेवून पेन्सिलच्या सहाय्याने तुम्ही काय करायचं? वर्तुळ रचायचं आहे. इथं तयार झालं 3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ. समजलं विद्यार्थ्यांनो कशा प्रकारे आपण 3 सेंटीमीटर त्रिज्येचे वर्तुळ रचले? आता पहा, एकाच मध्यबिंदूतून आपल्याला 2 वर्तुळ रचायचं आहे. एक आहे 2 सेंटीमीटरचे वर्तुळ आणि दुसरं आहे 4 सेंटीमीटरचे वर्तुळ. ह्याला एकच मध्यबिंदू आहे पण वर्तुळ 2 आहेत. प्रथमतः आपण 2 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन मोजपट्टीवर 2 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन काय करायचं? वर्तुळ रचना करायची. त्यानंतर 4 सेंटीमीटर त्रिज्या घेऊन वर्तुळ रचना कैवारच्या सहाय्याने करायची. समजलं विद्यार्थ्यांनो? पुढे एक वर्तुळ आहे, त्यामध्ये आपल्याला ए, बी आणि सी हे 3 बिंदू वेगवेगळ्या स्थानावर आहेत हे दर्शवायचं आहे. पहा, ए हा वर्तुळावर आहे. ए हा कुठं आहे? वर्तुळावर आहे. बी हा बिंदू कुठं आहे? वर्तुळाच्या आत आहे, म्हणून तो वर्तुळातील बिंदू आहे. सी हा कुठं आहे? तर सी हा वर्तुळाच्या बाहेर असलेला बिंदू आहे. जर आपल्याला अशा प्रकारचे बिंदू दर्शवण्यास सांगितले तर वर्तुळाच्या आत असलेला बिंदू, वर्तुळावर असलेला बिंदू आणि वर्तुळाबाहेर असलेला बिंदू आपल्याला ओळखता आला पाहिजेत. समजलं विद्यार्थ्यांनो? वर्तुळावर कोणता बिंदू आहे? बरोबर, ए बिंदू आहे. वर्तुळाच्या आत असलेला बिंदू कोणता? बी. बरोबर. वर्तुळाबाहेरील बिंदू कोणता? सी. बरोबर. तर चला पाहूया पुढील भाग वर्तुळाचा. वर्तुळाचे घटक पाहूया. वर्तुळामध्ये प्रथमतः वर्तुळाचं केंद्र येतं. वर्तुळ केंद्र म्हणजेच वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या बिंदूला वर्तुळ केंद्र असे म्हणतात. समजलं विद्यार्थ्यांनो? वर्तुळ केंद्र म्हणजे काय? वर्तुळाच्या मध्यभागी असलेल्या बिंदूला वर्तुळ केंद्र असं म्हणतात. दुसरा घटक आहे परिघ. काय सांगा? परिघ. परिघ म्हणजे काय? वर्तुळ केंद्रापासून सारख्या अंतरावर असलेल्या बिंदूंच्या संघाला काय म्हणतात? तर परिघ असं म्हणतात. म्हणजे जे बाजूनं गोलाकार तुम्हाला रेष दिसते ती म्हणजे वर्तुळाचा परिघ. समजलं विद्यार्थ्यांनो? वर्तुळ केंद्र म्हणजे काय आणि वर्तुळ परिघ म्हणजे काय? पुढील घटक पाहूया. वर्तुळाची त्रिज्या. वर्तुळाची त्रिज्या. आपण त्रिज्या घेऊन वर्तुळ रचना केली, ती त्रिज्या म्हणजे काय? पहा, वर्तुळ केंद्रापासून परिघावरील कोणत्याही बिंदूपर्यंत काढलेल्या रेषाखंडाला त्रिज्या असं म्हणतात. रेषाखंड म्हणजे तुम्हाला माहिती आहे, रेषाखंड याचा अर्थ काय सांगा पाहू? ज्या रेषेला 2 अंत्यबिंदू असतात अशी रेषा म्हणजेच ते रेषाखंड. तर वर्तुळ केंद्रापासून परिघावरील कोणत्याही बिंदूपर्यंत काढलेल्या रेषाखंडाला काय म्हणायचं? त्रिज्या असं म्हणायचं. समजलं मुलांनो? पुढील घटक पाहूया. जीवा. वर्तुळाची जीवा म्हणजे काय?
तर वर्तुळामध्ये परिघावरील दोन भिन्न बिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा असं म्हणतात. तुम्ही वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू घ्या आणि ते सांधल्यानंतर जी रेषा तयार होते त्या रेषेला जीवा असं म्हणतात. आणि पुढचा जो भाग आहे तो व्यास. वर्तुळाचा व्यास कशाला म्हणायचं, तर वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला व्यास असं म्हणतात. आताच तुम्हाला सांगितलं की जीवा म्हणजे काय. जीवा म्हणजे काय सांगा पाहू. परिघावरील दोन बिंदू सांधले असता, वर्तुळातील परिघावरील जे दोन बिंदू असतात ते सांधले असता तयार होणारी जी रेषा असते त्याला जीवा असं म्हणतो आपण. पण वर्तुळ मध्यातून जर एखादी जीवा गेली तर त्या जीवेला काय म्हणायचं, व्यास असं म्हणतात. या व्यासामुळे वर्तुळाचे दोन समान भाग होतात, त्यालाच अर्धवर्तुळखंड असं म्हणतात. आता पहा, हे कोनमापक आहे. कोनमापक मगाशी तुम्हाला सांगितलं की अर्धवर्तुळाकार असणारं जे साधन आहे ते आहे कोनमापक. अर्धवर्तुळ म्हणजे समजलं. व्यासामुळे काय होतं की वर्तुळाचे दोन समान भाग होतात, म्हणजेच अर्धवर्तुळ जो होणारा भाग असतो त्याला अर्धवर्तुळ असं म्हणतात. मग जीवेमुळे काय होतं, वर्तुळाचे दोन भाग होतात पण समान भाग होत नाहीत. जी जीवा असते व्यास सोडून असणारी जीवा, त्याच्यामुळं वर्तुळाचे जे भाग होतात त्याला वर्तुळखंड असं म्हणतात. काय म्हणतात सांगा मुलांनो, वर्तुळखंड असं म्हणतात. वर्तुळाचे घटक पहा आणखीन एकदा. वर्तुळ केंद्र, जो मध्यबिंदू असतो त्याला वर्तुळ केंद्र असं म्हणतात. परिघ म्हणजेच वर्तुळ केंद्रापासून सारख्या अंतरावर असलेल्या बिंदूंच्या संघाला काय म्हणायचं, परिघ असं म्हणतात. त्रिज्या म्हणजेच काय, वर्तुळ केंद्रापासून परिघावरील कोणत्याही बिंदूपर्यंत काढलेल्या रेषाखंडाला काय म्हणतात, तर त्रिज्या असं म्हणतात. जीवा म्हणजेच काय, वर्तुळामध्ये परिघावरील दोन भिन्न बिंदूला जोडणाऱ्या रेषाखंडाला जीवा असं म्हणतात. तर व्यास, व्यास म्हणजे काय, वर्तुळ केंद्रातून जाणाऱ्या जीवेला काय म्हणायचं, व्यास असं म्हणायचं. समजलं विद्यार्थ्यांनो, हे लक्षात घ्या. आता पाहूया रेषाखंड. यापूर्वी आपण चर्चा केलेली आहे. रेषाखंड म्हणजे काय सांगा पाहू. तर अशी रेषा ज्याला अंत्यबिंदू आहेत ती रेषा म्हणजेच काय, रेषाखंड. मग या रेषाखंडाची रचना कशी करायची बघा. आपल्या कंपास पेटीमध्ये असलेल्या साहित्याचाच वापर करून आपण या रेषाखंडाची रचना करायची आहे. ती कशा पद्धतीनं करायची आणि कोणत्या साहित्याचा वापर करून करायची ते पाहूया. कंपास आणि मोजपट्टीचा वापर करून आपण आता रेषाखंड रचणार आहोत. पहा, प्रथमतः आपण एक रेषा काढून घ्यायची, त्याला यल हे नाव द्यायचं. त्या रेषेला यल हे नाव द्यायचं किंवा यल रेषा रचायची. त्यानंतर त्यामध्ये एक बिंदू दर्शवायचा सुरुवातीला, त्याला ए असं नाव द्या. यल रेषा रचून त्यात ए बिंदू दर्शवा. त्यानंतर मोजपट्टीच्या सहाय्याने मोजपट्टीवर जे शून्य बिंदू असतो त्या शून्यवर कंपासचे टोक ठेवून 5 सेंटीमीटर पेन्सिलच्या टोकापर्यंत अंतर धरायचं आहे. आपण इथे 5 सेंटीमीटर मापनाची काय काढा लागलोय, रेषाखंड रचा लागलोय. इथं 5 सेंटीमीटरपर्यंत मोजपट्टीवर कंपासचे टोक ठेवून तुम्ही काय करा, माप घ्या. त्यानंतर कंपासचे टोक बिंदूवर ठेवून यल रेषेवर एक चाप काढा आणि तिथे बी बिंदू घ्या. म्हणजेच कैवारचं जे टोक आहे ते ए बिंदू जो निश्चित केलेला आहे त्या बिंदूवर तुम्ही काय केलं पाहिजेत, लोखंडी टोक ठेवलं पाहिजेत आणि पेन्सिलच्या टोकानं 5 सेंटीमीटर इतकं अंतर घेऊन पुढे यल रेषेवर चाप काढला पाहिजेत आणि तो चाप जिथं छेदतो त्या ठिकाणाला बी असं नाव द्यायचं आहे. म्हणजेच ए बी हा रेषाखंड आपल्याला मिळेल. हा रेषाखंड रचण्यासाठी आपण कंपास आणि मोजपट्टीचा वापर येथे केलेला आहे. लक्षात आलं. तुम्हीही तुमच्या वहीमध्ये अशा प्रकारे रेषाखंड काढून पहा, म्हणजे तुम्हाला सराव होईल. यानंतर मोजपट्टीच्या सहाय्याने रेषाखंड रचूया. मोजपट्टीच्या सहाय्याने रेषाखंड कशा पद्धतीनं रचायचं पहा. येथे 7 सेंटीमीटर लांबीचा आपण रेषाखंड रचणार आहोत. त्यासाठी आपल्याला लागणार आहे मोजपट्टी, मोजपट्टी आणि पेन्सिल. येथे पहा, मोजपट्टीवर
7 सेंटीमीटर इतकं अंतर आपण मोजून घ्यायचं आणि रेषा काढायची. त्या रेषेला AB असं नाव द्या. इथं आपल्याला 7 सेंटीमीटरचा AB रेषाखंड तयार झालेला मिळेल. समजलं विद्यार्थ्यांनो कशा प्रकारे 7 सेंटीमीटर लांबीचा रेषाखंड रचला? तर मोजपट्टीवर 7 सेंटीमीटर इतकं मापन घ्या आणि पेन्सिलच्या सहाय्याने AB रेषाखंड रचा. येथे आपण काय केलं? मोजपट्टीच्या सहाय्याने रेषाखंड रचला. बघा 2 प्रकारे आपण रेषाखंड रचना केलेली आहे. एक कंपास आणि मोजपट्टीच्या सहाय्याने आणि दुसरी मोजपट्टीच्या सहाय्याने रेषाखंड रचणे. आतापर्यंत आपण काय पाहिलं सांगा पाहू? भौमितिक साहित्य कोणकोणते ते पाहिलं. तर या भौमितिक साहित्याचा उपयोग कशाकशासाठी करायचा ते आता मी तुम्हाला काही प्रश्न विचारणार. त्या प्रश्नांची तुम्ही मला अचूक उत्तरे द्याल याची मला खात्री आहे. तर चला, मोजपट्टीचा उपयोग कशासाठी करतात मुलांनो? येथे 3 पर्याय आहेत आणि एक प्रश्न आहे. त्या 3 पर्यायांपैकी तुम्ही मला एक उत्तर सांगायचं आहे. मोजपट्टीचा उपयोग कशासाठी करतात? बरोबर, लांबी मोजण्यासाठी या मोजपट्टीचा उपयोग करतात. चाप आणि वर्तुळ रचण्यासाठी कशाचा वापर करतात सांगा? चाप आणि वर्तुळ रचण्यासाठी कशाचा वापर करतात? बरोबर, कशाचा वापर करतात? तर कैवारचा वापर करतात. कैवार किंवा आपण त्याला इंग्रजीमध्ये काय म्हणतो? बरोबर, कंपास असं म्हणतो. यानंतर 180 अंश भाग असणारे अर्धवर्तुळ आकाराचे उपकरण म्हणजे कोणते उपकरण? कोनमापक, मोजपट्टी की त्रिकोणी गुण्या? बरोबर, कोणतं उपकरण सांगा? कोनमापक हे उपकरण अर्धवर्तुळाकाराचे उपकरण असते. यानंतर पुढचा प्रश्न आहे, वर्तुळ मध्यापासून परिघापर्यंतच्या अंतराला काय म्हणतात? वर्तुळ मध्यापासून परिघापर्यंतच्या अंतराला काय म्हणतात? बरोबर, मध्यापासून जी रेषा आपण काढतो परिघापर्यंत त्या अंतराला आपण त्रिज्या असं म्हणतो. बरोबर आहे? हो. रेषाखंडाची लांबी मोजण्यासाठी कशाचा वापर करतात? रेषाखंड आपण कोणत्या साधनाने मोजतो? मोजपट्टी, कोनमापक की त्रिकोणी गुण्या? बरोबर, मोजपट्टीचा वापर आपण रेषाखंडाची लांबी मोजण्यासाठी करतो. तर मुलांनो, हे 5 जे प्रश्न आहेत ते तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या. आतापर्यंत आपण ज्या साहित्यांचा वापर कशासाठी करतात ते पाहिलो, तेच या प्रश्नामध्ये तुम्हाला दिसून येईल. मुलांनो, मला सांगा पाहू, याला काय म्हणतात? बरोबर, काय म्हणतात? मोजपट्टी. याला काय म्हणायचं? बरोबर, कैवार. हे आहे कैवार. हे कोणतं साधन आहे? बरोबर, दुभाजक. कोणतं? दुभाजक. हे कोणतं साधन आहे? त्रिकोणी गुण्या. हे सांगा पाहू. हे सुद्धा काय आहे? त्रिकोणी गुण्या आहे. यानंतर शेवटचं साहित्य आहे ते ओळखा पाहू. याला काय म्हणायचं? बरोबर, काय आहे? कोनमापक. कोनमापक. आता तुम्ही या साहित्यांचा परिचय तुम्हाला झालेला आहे. या साहित्यांचा वापर करून आपण कोणकोणत्या गोष्टी करू शकतो? थोडासा तुम्हाला गृहपाठ दिलेला आहे, तो गृहपाठ तुम्ही नक्की करा. कारण अभ्यासानं काय होतं? आपली बौद्धिक वाढ होते. हे मी मगाशीच तुम्हाला काय केलेलं आहे? सांगितलेलं आहे, हो की नाही? तर आपण घरी बसूनही आपण काय केलं पाहिजे? अभ्यास केला पाहिजे. तर तो गृहपाठ तुम्ही लिहून घ्या. पहिला प्रश्न आहे, खालील भौमितिक साहित्याचे प्रत्येकी 2 उपयोग लिहा. बघा, इथं 4 भौमितिक साहित्यांची नावं मी तुम्हाला दिलेली आहेत. पहिला आहे मोजपट्टी, दुसरा आहे कैवार, तिसरा आहे कोनमापक, चौथा आहे त्रिकोणी गुण्या. या 4ही साहित्यांचा वापर आपण
कशासाठी करतो त्याचे उपयोग तुम्ही लिहिले पाहिजेत. लिहिता येतील की नाही? हो. दुसरा प्रश्न आहे, एकच ओ वर्तुळ मध्य घेऊन 5 सेंटीमीटर आणि 2.5 सेंटीमीटर त्रिज्यांची वर्तुळे तुम्ही रचा. आपण चर्चा करत असताना 2 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर त्रिज्येची वर्तुळे रचली होती. आठवलं का? पहा आठवून. आपण एकच मध्य घेऊन 2 सेंटीमीटर आणि 4 सेंटीमीटर त्रिज्येची वर्तुळे रचली होती. तशाच पद्धतीचा हा प्रश्न आहे. एकच वर्तुळ मध्य घेऊन 5 सेंटीमीटर आणि 2.5 सेंटीमीटर त्रिज्येची वर्तुळे रचा. तिसरा प्रश्न आहे, मोजपट्टी व कंपासच्या सहाय्याने 6 सेंटीमीटर लांबीच्या रेषाखंडाची रचना करायची. मोजपट्टी आणि कंपासच्या सहाय्याने 6 सेंटीमीटर लांबीच्या रेषाखंडाची रचना करायची. आपण मोजपट्टीच्या सहाय्याने फक्त केलं, परत मोजपट्टी आणि कंपासच्या सहाय्याने सुद्धा लांबीच्या रेषाखंडाची, दिलेल्या लांबीच्या रेषाखंडाची आपण रचना केलेली आहे. तर अशा पद्धतीनं येथे 6 सेंटीमीटर लांबीच्या रेषाखंडाची तुम्ही काय करायची आहे? रचना करायची आहे. तर चला मुलांनो, हे प्रश्न तुमच्या वहीमध्ये लिहून घ्या आणि गृहपाठ व्यवस्थितपणे करा. गृहपाठ झाल्यानंतर तुमच्या शिक्षकांना नक्की तुम्ही केलेला गृहपाठ दाखवा आणि समजून घ्या. आतापर्यंत आपण प्रायोगिक भूमिती म्हणजे काय, ती कोणत्या क्षेत्रामध्ये वापरली जाते, तसेच भौमितिक साहित्य कोणकोणते आणि त्या भौमितिक साहित्याचा वापर आपण कशासाठी करतो, तसेच रेषाखंडाची रचना कशी करायची, वर्तुळाचे घटक हे सगळं जाणून घेतलेलं आहे. वर्तुळाची रचना कशी करायची हे जाणून घेतलेलं आहे. या सर्व गोष्टी लक्षात ठेवा आणि अभ्यास नेहमी करत राहा. धन्यवाद मुलांनो. ಅನುದಿನ ಅನುಕ್ಷಣ ಮನೆಯಲ್ಲೂ ಕಲಿಯೋಣ, ಕಲಿಕೆಯ ಹೊಸ ಹಾದಿಯಲಿ ಜೊತೆಗೂಡಿ ಹೆಜ್ಜೆಯ ಹಾಕೋಣ, ಸಂತಸದಿ ಕಲಿಯೋಣ ನಮ್ಮ ಹೆಮ್ಮೆಯ ಈ ಕ್ಲಾಸಿನಲ್ಲಿ. Yes sir. Yes teacher. Present ma'am.